नमस्कार. प्रत्येक ब्रँडच्या यशामागे एक कथा असते आणि ती कथा सांगणारा एक आवाज तो आपल्या खास माणसाचा असतो. पी-आर. पी-आर म्हणजे एखाद्या ब्रँडची प्रसिद्धी. असंच पब्लिक रिलेशन या क्षेत्रामध्ये गेली 2 दशके शांत पण प्रभावीपणे आपली ओळख निर्माण करणारं असं एक नाव म्हणजे एस्पायर डिजिटल पी-आर. 2004 साली या संस्थेची सुरुवात झाली आणि यांनी पब्लिक रिलेशन्स, सेलिब्रिटी मॅनेजमेंट, बिल्डिंग ब्रँड अशा विविध क्षेत्रामध्ये अनेक ब्रँड्स आणि सेलिब्रिटींसोबत काम करताना आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि विश्वास संपन्न केला. आपण आज अशाच एका व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत. तर आपण आज भेटणार आहोत एक अनुभवी पी-आर रणनीतिकार आणि प्रेरणादायी उद्योजिका वर्षा मराठी यांना. ताई, तुमचं आज आमच्या पॉडकास्टमध्ये अत्यंत स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही या पी-आर डिजिटल इंडस्ट्रीमध्ये स्वतःची कंपनी, तेही कुणाचा सपोर्ट नसताना चालू करण्याचा निर्णय जो घेतला, तो तुम्ही कोणत्या आणि कशा प्रेरणेने घेतला ते आम्हाला सांगा. हिरकणीची कथा माहिती आहे ना? हिरकणीने जे काही धाडस केलं ते तिच्या मुलांसाठी केलं. सेम. मी आज 2 मुलांची आई आहे. ते मातृत्व जे आहे ना, ते तुम्हाला अनेक मोठमोठ्या धडाडीच्या गोष्टी पण करायला शिकवतं. तर माझा मुलगा 3 महिन्याचा होता. त्याच्या आधी माझी 7-8 वर्ष जॉब झालेला होता आणि मुलगा झाल्यावर मला असं वाटत होतं की मला त्याला वेळ देता आला पाहिजे. बरं, मीडियाच्या क्षेत्रात काम केल्यामुळे मला माहित होतं की मीडियाची वेळ ही नॉर्मली 3 नंतर दुपारी रात्री 11 पर्यंत खूप स्ट्रॉंगली चालू असते. तर मला असं वाटलं की मी मेजरली त्याचं चाइल्डहुड मी मिस करीन. त्याचं बालपण नंतर मला आठवावं लागलं, अरे हा चालायचा कसा, बोलायचा कसा. त्या गोष्टीवरनं असं झालं की नाही, मग मला एक टाइम फ्लेक्झिबिलिटी हवी. मग ती कधी मिळू शकते जर तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू केला तर. फक्त आणि फक्त ही मातृत्वाची प्रेरणा होती माझ्या मागे की मला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं आणि कारण मला माझा वेळ हा माझ्या मुलांसाठी देणं खूप मोठी गोष्ट वाटत होती आणि त्याच्यामुळे मी एस्पायर पी-आरचा निर्णय घेतला चालू करण्याचा. आणि मग त्याला अशा 2-3 गोष्टी घडल्या की ते म्हणतो ना आपण की जेव्हा तुम्हाला इच्छा असते तेव्हा ते सगळे तुम्हाला मागे फोर्स करतात की हे चालू कर. तर तशा पद्धतीने एस्पायर चालू झालं. अच्छा. तुम्ही आता म्हणालात की 2-3 गोष्टी फोर्सफुली. तर मला त्यालाच अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे की मग हा निर्णय तुम्ही घेतलात, पण तुमचा मग हा याचा म्हणजे पी-आर किंवा हा जो तुमचा पर्सनल जो प्रवास आहे, तो थोडा आम्हाला सांगा की हे करताना तुम्हाला ह्याच्या मागे तुमचं ज्ञान होतं, अनुभव किंवा तुम्हाला कुणाचा पाठिंबा, शिक्षणाचा, तुमचं शिक्षण, गाव ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला थोड्या सांगा. मी माझं MBA झालंय. मी पुण्यातनंच आहे आणि आई-वडील, आम्ही 3घी बहिणी असं आमचं एक खूप छान छोटंसं कुटुंब. छान कुटुंब. आणि त्याच्यातनं पुढे लग्न झाल्यावर, मुलगा झाल्यावर असं वाटलं की तोपर्यंत काम तर करत होते. मी ऑलरेडी पी-आर एजन्सीमध्ये 4 वर्ष काम केलं होतं. तर तिथे मला पी-आरची खूप चांगली, पी-आर इज अ पब्लिक रिलेशन्स, याची खूप चांगली ओळख झाली. ती तेव्हा पी-आर हे इन्फंट स्टेजला होतं. आपण म्हणतो ना बाळाच्या स्टेजमध्ये असणार, ती इंडस्ट्री तेव्हा लिटरली तान्हं बाळ म्हणतो तशी होती. आणि त्या काळात मला तो अनुभव मिळणं आणि जेव्हा माझं बाळ झालं, 3 महिन्याचं झालं, तेव्हा मी सुद्धा मग हे बाळ आणि हे बाळ असं दोन्ही बाळं घेऊन अच्छा, म्हणजे तुम्ही तुम्हाला छोटं बाळ झालं त्याच्यानंतर तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला. माझा व्यवसाय सुरू केला आणि आज माझा मुलगा मास्टर्स करतोय न्यूझीलंडमध्ये आणि तो 22 वर्षाचा आहे आणि माझा एस्पायर पण 22 वर्षाचा आहे. तर तो प्रवास खूप प्रेरणादायी होता. मी एका मोठ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये त्या काळात गेले होते टू गेट द पार्ट टाइम जॉब बेसिकली. कारण आपण जेव्हा मध्यमवर्गीय परिस्थितीत असतो, मिडल क्लास मधनं असतो, तेव्हा घरात जेव्हा कोणी बिझनेसमन नसतं तेव्हा तुम्ही हा विचार नाही करत की तुम्हाला, कारण आपल्याला फिक्स इन्कम या गोष्टीची खूप सवय झालेली. तर आपल्याला 1 तारखेला पगार येणं ही गोष्टीची सवय. तर माझ्या घरात कुणीही असं नव्हतं की त्याच्यातनं मी प्रेरणा घेईन की मला बिझनेस करायचा आहे. पण गोष्टी अशा घडत गेल्या. मी जेव्हा त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एका जॉबसाठी गेले तेव्हा तिथल्या ज्या डिरेक्टर होत्या त्यांनी माझा बायोडाटा बघितला आणि त्या म्हणल्या, अगं आमचा एक खूप मोठा फेस्टिवल येतोय, तर वाय डोंट यू डू पब्लिसिटी टू इट. ओके. तर मला त्यांनी विचारलं की तू ह्याची प्रसिद्धी पूर्ण तूच दे. तर मी म्हणलं, मॅम मी वेगळ्या गोष्टीसाठी जॉबला आली आणि तुम्ही मला ह्याच्यात का अडकवताय. तर मग मी घरी आले, माझ्या मिस्टरांशी बोलले की अरे त्यांनी मी गेले जॉबसाठी, त्या
जॉब बद्दल बोलतच नाहीये, पण त्या म्हणतात की तू हेच आमचं काम घे करायला. तर तिथे म्हणजे आय एम व्हेरी थँकफुल. माझ्या मिस्टरांनी पण मला सांगितलं की नाही, मग तुला जरी अपॉर्च्युनिटी येते ते कर. तर मी म्हणलं अरे पण आता मुलगा झालाय, माझं तर टच पण नाहीये कुणाशी फार. तर तो म्हणला नाही असं काही नाही, तू बोलून तर बघ. आणि तेव्हा मोबाईल वगैरे जस्ट आले होते. हे आय एम टॉकिंग दिस अबाउट 2003 ओके. किंवा 2004 अगदी जानेवारी जेव्हा मी सुरू केली माझी कंपनी. आणि तेव्हा मग मोबाईल वगैरे असे खूप नव्हते, तर मी फोन करायला लागले लँडलाईन वरनं मीडियाच्या लोकांना. त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि मग तिथे ती मुहूर्तमेढ रोवतो आपण एखाद्या गोष्टीची, तिथे असं झालं की नाही मी थोडंसं याच्यातच काम सुरू करीन. आणि त्याच्यातनं पुढे पुढे बँगलोरची कामं आली, अनेक कामं येत गेली. अच्छा, म्हणजे तुम्हाला ते तुम्ही जे म्हटलं की तुम्ही काम पाहायला गेले होते, तुम्हाला ती संधी त्यांनी भेटली. दिलं मला ते काम. मग तुमच्यासाठी तो माइलस्टोन असं म्हणू शकतो माइलस्टोन आपण. होता आणि तो मी तुम्हाला मी सांगू शकत नाही. इथे मी सांगेन की कुठल्याही बिझनेसला इन्व्हेस्टमेंटच हवी आणि मगच चालू करीन. इथे ऑटोमॅटिक त्या परिस्थितीनेच त्या गोष्टीवर मोडता घातला. ही इन्व्हेस्टमेंट नाही, तुझी स्वतःची जिद्द आहे का? तुला स्वतःला गॅरंटी आहे का? तू चांगलं करशील का काम? हा आपणच आपल्याला विचारलेला प्रश्न असतो. ओके. आणि तिथे मला त्या गोष्टीचं की मी हो म्हणले आणि मी त्यांना म्हणलं, "मॅम मी आता काही पैसे नाही सांगत. काम छान होऊ देत, मग बघूया." आणि त्यांनी लिटरली मला पीनट्स दिले तेव्हा. पण ते पीनट्सवर आज जे काही आहे ते. त्यामुळे आय एम व्हेरी थँकफुल की त्यावेळेला मी हो म्हणले आणि त्यांनी तो विश्वास, मी हो म्हणणं गरजेचं नाही, समोरच्यानी तो विश्वास दाखवणं. आणि मग तेव्हा मी श्रेयस तळपदेला आणलं होतं ॲज अ चीफ गेस्ट. प्रशांत दामलेजींना आणलं होतं ॲज अ चीफ गेस्ट. हे माझं मीच जाऊन केलं. मीडियाकडनं फोन नंबर घेतले. मी जाऊन भेटले म्हणजे काही कॉन्टॅक्ट नसतं किंवा नाही, कोणाला नाही, कसं नाही. अप्रोच करायचं ह्या प्रशांतजींचा बऱ्याचशा तेव्हा शो होता गोष्टी. अच्छा. यशवंतराव चव्हाणला. मी त्यांना मागे विंगेत जाऊन भेटले. ते म्हणले अगं नाही, ते पण इतके छान की ते पण लगेच तयार झाले विदाऊट एनी चार्जेस. ओके. ते म्हणले मी एज्युकेशन इन्स्टिट्यूट कडनं काही घेत नाही. इतकी छान लोक भेटली. श्रेयस पण खूप तेव्हा अगदी तो अवंतिकामुळे खूप फेमस होता. तर असं. तर त्यामुळे हे तेव्हा सुरू झालं. अच्छा. खरंच म्हणजे बघा मित्रांनो, की कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना जर आपल्याला करायची जिद्द असेल, तर त्यातून मार्ग निघतो. हे एक म्हणतात ते खोटं नाहीये. तुम्ही माहिती स्वतः होती कारण मी तिथे पीआर मध्ये ऑलरेडी काम केलं. ओके. त्यामुळे मला मीडियाची आणि पब्लिक रिलेशनची माहिती चांगली होती. की कसं पद्धतीने पण मी जे करायचं. म्हणते की बिझनेसला पैसाच लागतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते. तर सॉरी, मी असं कुठलंही नंतर डेफिनेटली घालतो मी. पण माझ्या मते आज आपल्या दर्शकांना मला हेच सांगायला आवडेल की आपण जे महाराष्ट्राबद्दल बोलूयात, कारण मी मराठीत बोलते. आपण जे आपले महाराष्ट्रीयन युवक जे आहेत, जे ह्या गोष्टीसाठी अडतात की नाही बिझनेस म्हणलं की खूप मोठी कॅपिटल आणि इन्व्हेस्टमेंट लागते. तर मित्रांनो तसं नाहीये. पैशामुळे तुम्ही कुठे थांबू नका. पैसा तो एकच नसतानाही तुम्ही काम पॅरामीटर करू नाहीये शकता. की आपण फक्त तो एकच पॅरामीटर घेऊन जातो की बिझनेस मध्ये पैसा पाहिजे. तर तसं नाही. तुमची जिद्द आहे का? तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे का? तुम्ही पॉझिटिव्ह आहात का? तुमचा स्वतःचा विश्वास आहे का की मी हे केलं ना तर मी ते पार पाडीनच. ह्या जर 4 गोष्टी असतील, त्याच्या विरुद्ध जर पैसा असेल, तर पैसाही येतोच, पण फक्त पैसा घेऊन चालू नका मनात. तुमची स्ट्रॅटेजी आणि बऱ्याचशा गोष्टी असतात, ज्या की बरोबर. तुम्हाला त्या पुढे घेऊन ॲज अ जातात. माणूस म्हणून तुम्ही काय आहात ना, ते पण खूप महत्वाचं असतं. एक्झॅक्टली. ॲज अ तुम्हाला समजलं पाहिजे की आपण हा व्यवसाय किंवा व्यावसायिक बनू शकतं का? ही बऱ्याचशा गोष्टी हो. तीही आणि महत्वाची आहे तुम्हाला. बनायचं असतं खूप लोकांना. हं. खूप लोकांना बऱ्याच ठिकाणी बघतो, अरे नाही जॉबचा कंटाळा आला. म्हणजे तुम्ही जॉबमध्ये फुल फ्लेज देत नाही आहात का तर कंटाळा आलाय. हं. आज मी एम्प्लॉयर आहे. माझ्या अंडर जी एम्प्लॉईज आहेत, जर ते असा विचार करायला लागले, आम्हाला जॉबचा कंटाळा आला, ते 100% देऊ शकणार नाहीत. तर जर तुम्हाला 100% देता येत नसेल, क्विट. यू वॉन्ट टू स्टार्ट युअर बिझनेस, प्लीज स्टार्ट. देन आय विल टेल की डोंट कीप युअर बॅक डोर्स ओपन. ओके. म्हणजे मागचे दरवाजे आपण नेहमी ओपन ठेवतो की हे नाही जमलं तर मी जाऊन नोकरी करेन. हं, तर हं. माझ्या मते आज सगळ्यात मोठा आज माझा हाच तुम्हाला सगळ्यांना सल्ला असेल की जर व्यवसायात यायची इच्छा असेल तर मागे कुठले दरवाजे ओपन ठेवू नका. जे काही होईल ते मी आता व्यवसायातच करीन आणि मी पूर्णतः माझे 2000% देईन. म्हणजे मी ते 100% ही पण कॉन्सेप्ट नाही म्हणत आहे. तुम्ही देताना 2000% द्या. तुम्हाला डेफिनेट 2000 म्हणा, 200 म्हणा, 500% म्हणा, जे जेवढं जमेल तेवढं. पण तुम्हाला तोच रस्ता आहे आता आणि त्याच्यावरच तुम्हाला चालायचं. हे जेव्हा आपण ठरवतो ना, तेव्हा प्रत्येक तुम्हाला झाड, पान, फूल, निसर्ग, देव सगळे तुम्हाला मदत करतात. पण जेव्हा तुम्ही मागचा दरवाजा ओपन ठेवता ना, तर तो दरवाजा तुम्हाला बोलवत राहतो, की चल, चल, चल तुला जमत नाहीये. तुम्ही थोडेसे पडलात, की तुम्ही बाळाला चालताना किंवा रांगताना ते आपलंच उठतं, पडतं, पुन्हा उठतं. किती आपण या सगळ्याच हं, हं. प्रवासात ना आपण प्रत्येक जण आलोय. एक्झॅक्टली तेच आपल्याला बिझनेससाठी माइंडसेट ठेवायचं. आता मॅम तुम्ही हे एवढं सांगताय, तर मी तुम्हाला एक म्हणजे छोटंसं उदाहरण, कारण की माझा पुढचा प्रश्न त्याला धरून आहे, की माझे कोणी कलीग्स आहेत. त्यांनी एक 10-12 वर्ष जॉब केला.
त्यांनी एक सम ऑफ कॅपिटल गोळा केलं बरोबर. आणि त्यांनी आता ठरवलं की चला ठीक आहे, मला व्यवसाय करायचा. त्यांनी तो क्विट केला जॉब आणि व्यवसाय करायला सुरुवात केलं. त्यांनी त्या क्षेत्रातले टॉप 10 लोकं घेतली. जसं की आपल्याला माहिती आहे पोझिशन्स असतात. बरोबर. पण काय झालं की साधारणतः वर्षभरानंतर त्यांचं जे कॅपिटल होतं आणि तो व्यवसाय हे पूर्ण ठप्प झालं. बरोबर. झालं असं की मग त्या म्हणजे सांसारिक जीवन आणि सगळ्या गोष्टी असताना ती गोष्ट त्यांना बंद करावी लागली. पुन्हा तुम्ही जसं म्हटलं की बरोबर. तुम्हाला बॅक यावं लागतं. हो, हो. सो तसं त्यांच्या संग झालं. मग बरोबर. तुम्हाला आता ज्यावेळेस 2004 मध्ये तुम्ही ज्यावेळेस कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस मग तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? सो पहिली गोष्ट तुम्ही इथे स्वतःच म्हणताय की अनेक लोक आणि बरोबर आहे, मी पण तुमच्या बरोबर आहे या गोष्टीत, की जेव्हा कॅपिटल गुंतवता म्हणजे बिझनेस सक्सेसफुल होतो का तर नाही, हेच मला मगाशी सांगायचं होतं, की फक्त पैसा आणि कॅपिटल असलं की बिझनेस आपण सक्सेसफुल करू शकतो, तर तसं नाही. ज्या मित्रांनी तुमच्या जी काही उघडली कंपनी 10 लोकांना ठेवलं, तर हे थोडं स्ट्रॅटेजिकली केलं असतं आणि थोडं पॉझिटिव्ह माइंडसेट केलं असतं आणि बॅकडोर्स ओपन नसते ठेवले, तर आज ते खूप यशस्वी नक्की झाले असते. बिझनेसची काही गणित आहेत ती जर आपण समजली ना, तर गणित म्हणजे आपण गणित फक्त पैशाची बघतो. आपण जी म्हणी म्हणतो की बिझनेसला काही गणित असतात ती जमली पाहिजे. तर गणित ही माइंडसेटवर पण खूप आहेत, की मी विचार कसा करते, मी क्लायंटशी कशी बोलते, मी आन्सरेबल बिझनेसमध्ये तुम्ही कोणाला आन्सरेबल नसा हे खरं नाहीये. मी माझ्या क्लायंटलाच आन्सरेबल आहे. आता मला हवा तसा मी बिझनेस करणार नाही. इथे मला थोडं सांगावसं वाटतं, की जेव्हा माझी आईचं निधन झालं, त्यावेळेला मी एक सेलिब्रिटी आणत होते एका मोठ्या ब्रँडच्या ओपनिंगसाठी. त्या दिवशी आईचं आम्ही जाऊन सगळं तिचे संस्कार केले आणि लिटरली घरात आम्ही दिवा लावला होता आणि मी त्या क्षणी आहे तशा अवतारात बाहेर पडले. तिला आणलं. शो मस्ट गो ऑन. हे आईचे संस्कार होते. मी माफी मागितली, की आई मला हे जाऊन यावं लागेल. गेले, तिला घेतलं, तिला तिथे इनॉग्रेशनला नेलं त्या सेलिब्रिटीला आणि मग सांगितलं, की माझी आई गेलीये काल. तर मला तर शी वॉज शॉक्ड. तर ह्याच्यात माझं कौतुक असं नाही सांगत आहे. पण आपण ह्या धारणेनुसार जेव्हा बिझनेस डिसिप्लिन आणि ह्या करतो, बऱ्याचशा गोष्टी गरजेच्या आहेत. डिसिप्लिन, ऑर्गनाइज्ड आणि खूप स्ट्रॅटेजी. ट्रस्टवर्दीनेस पाहिजे. की आज माझ्याबरोबर माझी सगळी जुनी लोक पॅन इंडिया काम करतात गेले 22-25 वर्ष. का? तर तिथे ट्रस्ट आहे. तर माझ्या मते ही काही गणित, त्यामुळे अडचण जी म्हणतोय ना, तर अडचणी तर तशा तुम्हाला येणार. तुम्हाला नॉर्मल आयुष्यात अडचणी नाहीयेत का? बिझनेस सोडा. म्हणजे तुमचा कुठं त्या दरम्यान मोरल डाऊन झाला की नाही आता मला तुम्ही ठीक आहे तुम्ही म्हटला की बरोबर. मी दुसरा बॅकडोर माझा क्लोज केला होता ठीक आहे. बरोबर. पण तरी असं होतं की शेवटी ॲज अ बिईंग ह्युमन बऱ्याचशा अशा काही भावना असतात किंवा आपले जे आहे त्या कुठे ना कुठं मोरल डाऊन होतो किंवा तुम्हाला असं वाटलं की हा विषय थोडा थांबूयात आपण आणि थोडं दुसरीकडे लक्ष देऊयात. नाही, अशा काही असं प्रसंग तुमच्या संग आले? फॉर्च्युनेटली वाटून घेण्याची वेळ आणली नाही स्वतःवर. क्लायंट नाही म्हणतात, तिथे बराच मोराल डाऊन होतो अनेक लोकांचा. पण एकच क्लायंट आहे का? 100 आहे. हा विचार मी करायची. ओके. जी संधी मिळाली ती नाही सक्सेसफुल झाली, तर ती का नाही झाली? त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे. वर्कआउट केलं. चूक आपली हे जेव्हा आपण मान्य करतो ना, तेव्हा आपल्याला मार्ग मिळतात. पण मी जेव्हा असं म्हणते, क्लायंटच खराब होता, क्लायंटलाच काही कळत नव्हतं. तुम्ही ते आपण तुमच्यावर कुठेतरी कारणं प्रगती करू काढतोय. शकणार नाही. कारणं काढतोय कुठेतरी आपण त्या Perfect. गोष्टींमध्ये. का जाऊ शकलं? पण मला असं खूप वेळा आलं, की अरे खरं माझी ह्याच्यात चूक नव्हती. पण दॅट्स फाईन. त्यांना दुसरी अजून कोणीतरी व्यक्ती आवडली असेल, एजन्सी आवडली असेल आणि ते तिकडे गेले. इतकं जेव्हा तुम्ही क्लिअर कॉम्प्लेक्स राहताल. न करता क्लिअर असं ट्रान्सपरंट विचार करता, तो तुम्हाला स्ट्रेस येत नाही. कारण बिझनेस टॅकल करण्याची तुमच्याकडे वृत्ती हळू तुम्हाला बॅलन्स आणि टॅकल ह्या पुढे दोन गोष्टी आणता आली आहेत. पाहिजे. अच्छा. मग जसं आता पी-आर मध्ये काम करत असताना कोणताही स्टार्टअप असो किंवा कोणताही बिझनेस मोठा असो, ब्रँड असतो. त्या गोष्टीला जर बिझनेस लॉसमध्ये जातोय, त्याला पी-आर त्यांनी केलं नाही म्हणून ते कारणीभूत ठरतं, की पी-आर बद्दल लोकांचे काय गैरसमज आहेत आज या इंडस्ट्रीमध्ये? गुड क्वेश्चन. सो नॉर्मली पब्लिक रिलेशन म्हणजे पब्लिसिटी. तर मी थोडं त्याच्या जर इंडस्ट्रीबद्दल सांगायचं म्हटलं, की जसं आपण खूप मोठे ब्रँड बघतो आणि त्यांच्या 2 गोष्टी असतात. पब्लिसिटीला एक असते ॲडव्हर्टाइजमेंट आणि दुसरी असते त्यांची न्यूज आपण जी वाचतो ती. ओके. तर माझी कंपनी त्या न्यूजच्या क्षेत्रात काम करते. सो आम्ही बेसिकली स्टोरी क्रिएट करतो, की एक ब्रँड आहे आणि त्यांची एक स्टोरी क्रिएट केली. त्याला म्हणतात कंटेंट. कंटेंट क्रिएशन करतो आणि ते आम्ही अनेक माध्यमांपर्यंत पोहोचवतो. कुठली माध्यमं? तर आपल्याकडे न्यूजपेपर्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे टीव्ही चॅनल्स आहेत. आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स आहेत. न्यूज चॅनल्स आहेत. आता जेव्हा आम्ही सुरू केलं 2004ला तेव्हा फक्त 2च गोष्टी होत्या. एक तर प्रिंट मीडिया आणि टीव्ही. म्हणजे डिजिटल जे टीव्ही म्हणतो तेव्हा तर ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स पण नव्हते ते आणि मॅगझिन्स होती. म्हणजे प्रिंट मीडिया आणि टीव्ही एवढाच होतं आणि रेडिओ. इव्हन सॅटेलाइट पण नव्हतेच बऱ्यापैकी. नाही. कमी होते खूप. मला वाटतं नॅशनल असेल
किंवा दूरदर्शन ह्या 2 गोष्टी असतील. हा नाही सॅटेलाइट होते तेव्हा, हो, केबल वगैरे केबल होते, होते. पण झी होतं, आजतक होतं. पण हे टीव्ही चॅनल्सला तुमची बातमी आणणं इज अ खूप मोठी गोष्ट. डिफरंट हो, बॉल गेम ऑल टुगेदर. हो. त्यामुळे पेपरांमध्ये न्यूज छापून आणायची. म्हणजे तुम्ही सो अँड सो या ब्रँडचं उद्घाटन माधुरी दीक्षित यांच्या हस्ते झालं. ही न्यूज आहे, एक असते ऍडव्हर्टाइजमेंट, त्या न्यूज मध्ये मी काम करते. ओके. तर ती न्यूज छापून आणणं खूप मोठं चॅलेंजिंग आहे. तुम्ही जर पाहिलं तर आम्हाला परफॉर्म ऑर पेरिश हे दररोज प्रत्येक दिवशी आम्हाला हे सिद्ध करावं लागतं, की म्हणजे असं नाही की 22 वर्षापूर्वी आता गेला, आता काय आपला ऑटो पायलटवर बिझनेस रन होतो, नाही. तुम्हाला तेवढ्याच लक्ष देऊन तुम्हाला, पण तेव्हा आम्हाला प्लॅटफॉर्मच कमी होते, की काय तर न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स याच्या. आज माझ्याकडे न्यूजपेपर्स पण आहेत, आज माझ्याकडे मॅगझिन्स आहेत, आज माझ्याकडे डिजिटल न्यूजपेपर्स पण आहेत, की तुम्ही कुठलेही चांगले न्यूजपेपर म्हणा, त्यांचे ऑनलाईन सुद्धा सबस्क्रिप्शन आणि ऑनलाईन पण न्यूज आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे आज टेडेक्सच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आज माझ्याकडे अवॉर्डच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे इंटरव्ह्यूज आहेत, युट्यूबचे पॉडकास्ट इंटरव्ह्यूज आहेत. असे अनेक माध्यम, आता इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स आहेत. अशा अनेक माध्यमातून आता आपण पब्लिसिटी, म्हणजे आजच्या गणतीला प्रत्येक जण सेलिब्रिटी आहे, का तर बिकॉज ऑफ सोशल मीडिया. त्यामुळे तुम्हाला ही बिझनेसची काही गंमत कळली तर तो करण्यात पण मजा तेवढाच तेवढीच. आनंद आहे. फक्त यू नीड टू अपग्रेड ऑल द टाइम. मी आता 22 वर्षापूर्वीचं गणित इथे देत बसले तर ते नाही वर्कआउट होणार. टाइम टू टाइम प्रत्येक बिझनेस मधला, म्हणजे आज तुम्ही खूप मोठी नावं घेतली तरी आज ते स्वतःवर अभ्यास करतात, की मी काय नवीन दिलं तर. तर फॉर्च्युनेटली ह्याच्यात मला एक ऍड करायला आवडेल, की ऍस्पायर पीआर हे आधी होतं, आज आम्ही ऍस्पायर डिजिटल पीआर म्हणतो. तर 2015 रादर कोरोना नंतर आम्हाला ती जास्त भूक जाणवली, की आता फक्त पीआर म्हणून नाही चांगला, जेव्हा डिजिटली आपण जाऊ तेव्हा. तर याच्यात आम्ही डिजिटल सोशल मीडिया हा एक भाग झाला, तो खूप छोटा झाला भाग, पण आम्ही डिजिटलवर म्हणजे डिजिटल माध्यमांवर प्रसिद्धी देतो अनेक ब्रँड्सना. आणि आज त्याच्यामुळे खूप क्लायंट्स आर एक्स्ट्रीमली हॅपी, की काहीतरी नवीन मिळालंय त्यांना, की कारण आज बऱ्याच प्रिंट मीडियाची वेगळ्या पद्धतीने वाटचाल सुरू झाली आहे, थोडे कमर्शियल झाले जास्त ते, त्यामुळे त्यांची चूक नाही, पण आम्हाला अपग्रेड व्हावं लागलं. तर प्रत्येक बिझनेस मधला अपग्रेडेशन हे अनअवॉइडेबल. मग डिजिटलमध्ये असे कोणते प्लॅटफॉर्म्स तुम्ही यूज करता किंवा त्याच्याद्वारे तुम्ही पीआर करता? हे मला ह्याच्यात आता सांगायला आवडेल, आमच्याकडे पब्लिक रिलेशन्स मधनं प्रेस कॉन्फरन्स ही खूप अगदी दररोजचं करण्याची गोष्ट असते, की पीआर न म्हणजे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करता असं. खरं फक्त त्याच्या सीमित ते करू नये. पब्लिक रिलेशन्स म्हणजे प्रेस कॉन्फरन्स असं झालंय नाही. ओके. पब्लिक रिलेशन म्हणजे यू आर रिलेटिंग दॅट ब्रँड टू पब्लिक. ओके. तर देन आय हॅव सो मेनी प्लॅटफॉर्म्स. सो वाय ओनली न्यूजपेपर्स? आय हॅव Instagram, I have Facebook, I have WhatsApp, I have TV, I have OTT, I have a news channel, I have YouTube. So many, platforms are there where I can relate that brand to public. That is called public relations. त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचण्याचे खूप सोर्सेस आहेत. आज आहेत, खूप Exactly. सोर्सेस उपलब्ध आहेत. तर ते तुम्ही जर व्यवस्थितपणे योग्यपणे जर करू शकला तर तुमचा प्रश्न वेगळा होता, त्याच्यावर मी बरोबर तुम्ही उत्तर बरोबर दिलं, की तुम्ही कोणते ब्रँड डिजिटली वापरता, सोर्सेस वापरता तर तुम्ही आता ह्याच्यावर प्रमोट मला सांगायला करण्यासाठी. आवडेल, की प्रेस कॉन्फरन्सवर हो. आता ऍस्पायरनी फॉर्च्युनेटली आम्ही आता नवीन पायंडा घालतो, की आम्ही इन्फ्लुएन्सर्स कॉन्फरन्स करतोय. ओके. कारण प्रेस कॉन्फरन्सला आम्हाला कळलं, की अरे बराचसा जो मीडिया आपल्याला हवाय तो येतच नाही. का तर त्यांचे स्वतःचे काही गणित आहेत जी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या याच्यात बसत नाही. तर आम्ही इन्फ्लुएन्सर्स कॉन्फरन्स सुरू केली. आय थिंक वी आर द फर्स्ट एजन्सी इन पुणे और इन महाराष्ट्र की हु हॅज स्टार्टेड इन्फ्लुएन्सर्स कॉन्फरन्स. बरेचसे डर्माटॉलॉजिस्ट आहेत, बरेच डॉक्टर्स आहेत, बरेच हेल्थकेअर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत. यांना आम्ही सजेस्ट केलं की गो विथ द इन्फ्लुएन्सर. आणि लिटरली आम्ही 25 इन्फ्लुएन्सर्स त्या इंडस्ट्रीतले, जसं एज्युकेशनवर बरेच इन्फ्लुएन्सर्स असतात, वी गॅदर ऑल ऑफ देम फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया आणि मग त्यांना एका पर्टिक्युलर व्हेन्यूला आणतो आणि त्यांना त्याचा रीच हा, आणि ते प्रॉडक्ट हे सेलेबल, म्हणजे तुम्हाला बेसिकली कळतं की या इन्फ्लुएन्सरला 5 लाख व्ह्यू आले, ओके, म्हणजे माझं प्रॉडक्ट तिथपर्यंत तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं. तसं प्रिंट मीडियातनं आम्हाला कळायचं नाही की किती लोकांनी बातमी वाचली. तर साधारण एक अंदाज असायचा, पण इतकं परफेक्ट, तो पण एक अप्रॉक्सिमेटली रेंज आपण काढू शकतो. पण तीच बातमी आता एखादा मोठा पेपर घेतला, 10 पान आहेत, त्याच्यात माझी बातमी 5व्या नंबरवर आली, तर ती बातमी वाचली की नाही हे नाही कळायचं मला. पण आता इन्फ्लुएन्सर्स कॉन्फरन्स ही इतकी छान कॉन्सेप्ट आली आहे की जी आम्ही खूप वाढवतोय आणि मग इन्फ्लुएन्सर्स सुद्धा वाढतात. म्हणजे इट इज अ विन विन.
की त्याच्यामुळे मग इन्फ्लुएन्सर्सला त्यांच्याकडून पण तुम्हाला इन्फ्लुएन्सरकडून तुम्हाला तो जो सपोर्ट म्हणा किंवा तुम्ही जेव्हा त्यांना अप्रोच करता त्यांच्याकडून तुम्हाला ट्रीट कशी किंवा हा ठीक आहे आम्ही इन्फ्लुएन्सर्स खूप आहोत. छान, दे आर व्हेरी हॅपी. पण आम्ही ओके. सांगताना सांगतो क्लायंटला की अगदी लाखभराचेच फॉलोअर्स असतील तरच घ्यायचं नाही. मी त्यांना सांगते की 5,000 जरी ओके. फॉलोअर्स असतील तरी असं बॅरियर कुठे तुम्ही मी ठेवलेलं नाही नाहीये. ठेवलं. ओके. 5,000 किमान पाहिजेत. 5,000 टू टू 1.5 लाख नो लिमिट. नाही ठेवायचं. ओके. कारण 5,000तला सुद्धा प्रेक्षक वर्ग मला जर तो श्रोता वर्ग आला 300 लोक जरी 5,000तले 300 लोकांनी पाहिलं असं बघितलं तरी माझं आज प्रॉडक्ट 300 लोकांपर्यंत गेलं ना. सो हे तुम्ही माझ्या मते PR मध्ये किंवा कुठल्याही व्यवसायात हाऊ यू एज्युकेट युअर क्लायंट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या अबाउट 22 युअर प्रोडक्ट. वर्षात हो ओके. माझ्या 22 वर्षात 10,000 तास जर मी माझ्या 30,000 तास दिले असतील त्यातले 20,000 तास मी क्लायंटला एज्युकेट करायला घालवले. कारण क्लायंटला खूप अपेक्षा असतात की मला आता ह्याच्यावर झळकवा त्याच्यावर झळकवा. नाही, तुम्ही आता इथे आहात आणि ही रियालिटी आहे तर तुम्हाला आता ही स्ट्रॅटेजी योग्य आहे. तर हे सांगण्याची ऑथॉरिटी पण तुम्हाला बिझनेस ॲज अ बिझनेस ओनर घ्यावी लागते आणि ती म्हणजे पावलं फार पावले डिसिजन subtle- घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत ॲज अ बिझनेस ओनर. हा आणि ती फार सटल वे मध्ये की जिथे क्लायंट पण हर्ट नाही झाला पाहिजे. ओके. त्यालाही कळलं पाहिजे की अरे हा हे ह्या जे सांगतायत ना ते त्या पद्धतीने प्रत्येक बिझनेसला क्लायंटल असतो. तर त्या क्लायंटलला तुम्ही कसं हँडल करताय. फॉरगेट अबाउट PR ऑर मी एनी बिझनेस आय एम टॉकिंग अबाउट की त्या क्लायंटलला हँडल करण्याचं आणि एज्युकेट करण्याचं एक तंत्र आहे. क्लायंटला काही उद्या तो कोळसा ची खाण असेल तर तो म्हणे मला हिरा हवाय. तुम्ही नाही देऊ शकणार आहात ते. सो बी व्हेरी स्ट्रेट आणि बी व्हेरी फ्रुटफुल की फेथफुल की तुम्हाला बाबा मी हे देऊ शकतो तुम्हाला आणि हेच आज जगभरात या इंडस्ट्रीकडनं अपेक्षित. सो माझ्या मते तेव्हा तो डेफिनेटली बिझनेस पुढेच जाईल.